नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले शिक्षण चालूच आहे आणि त्याच अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून व्हिडिओ थ्रू आपण आज भेटणार आहोत। मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका। आजचा विषय आपण बघणार आहोत गणित भाग 1 इयत्ता 10वी, दोन चलातील रेषीय समीकरणे, लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स। विद्यार्थी मित्रांनो, दोन चलातील समीकरणे म्हणजे काय आणि ही दोन चलातील रेषीय समीकरणे आपण कशा प्रकारे सोडवतो, त्याचबरोबर त्या समीकरणाची उकल कशा प्रकारे आपण काढतो हे आपण मागील भागात अभ्यासलेला आहे। आज आपण दोन चलातील रेषीय समीकरणाचा आलेख कसा काढला जातो आणि त्याच्या सहाय्याने जी आपल्याला समीकरणाची उकल कशा प्रकारे मिळते आपण पाहूया। या ठिकाणी दोन चलातील रेषीय समीकरण तुम्हाला दिलेली आहे। x - y = 1 हे एक समीकरण आणि 5x - 3y = 1 हे दुसरं समीकरण। दोन चल आहेत त्याच्यामध्ये x आणि y। आता ही एकसामायिक समीकरणे सोडविण्यासाठी म्हणजे आलेख पद्धतीने सोडविण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम काय करावे लागणार आहे तर निर्देशक मिळवावे लागणार आहे। आलेख तुम्ही शिकलेला आहात, x अक्ष y अक्ष आणि आपल्याला जी क्रमित जोडी मिळते, निर्देशक जे मिळतात ते x आणि y, x अक्षावर आणि y अक्षावर आपल्याला निर्देशक मिळतात। मग त्यासाठी आपल्याला आलेख पद्धतीने ही समीकरण सोडविण्यासाठी सुरुवातीला आपल्याला x y या क्रमित जोड्या मिळवाव्या लागतील। पहिलं समीकरण आहे 5x - 3y = 1 आणि दुसरं समीकरण आहे x - y = 1। आता सुरुवातीला आपण 5x - 3y = 1 हे समीकरण लिहून घेतलं। या ठिकाणी आपण एक टेबल बनवणार आहोत। x y आणि x y म्हणजे क्रमित जोडी जी आहे, निर्देशांक जे आहेत ते आपण अशा प्रकारे पहिला x आणि नंतर y निर्देशक लिहिणार आहोत। आता या ठिकाणी अशा प्रकारे आपल्याला एक टेबल तयार करावं लागेल। आता x साठी एक किंमत घेऊन ती किंमत या समीकरणात घालून आपल्याला y ची किंमत मिळवावी लागेल। उदाहरणार्थ बघा, x बरोबर आपण -1 घेऊ। समीकरण लिहून घ्या 5x - 3y = 1। आता x ची किंमत किती आहे -1। मग जेव्हा x बरोबर -1 असेल तेव्हा 5x म्हणजे 5 गुणिले -1 म्हणजेच किती होतील -5, बरोबर। आता त्या अगोदर आपण काय करणार आहोत, 5x - 3y = 1 हे समीकरण घेतलं। आपल्याला y ची किंमत काढायची आहे आणि म्हणून आपण काय केलं, 5x चं पक्षांतर केलं, -3y = 1 - 5x हे आपण समीकरण मिळवलं। आता x ची किंमत या ठिकाणी घालू, -3y = 1 - 5 गुणिले -1 म्हणजेच किती होणार आहे ऋण धन 5 एके 5 म्हणजेच -3y = 1 + 5, बरोबर। आता 5 + 1 म्हणजेच किती झाले 6, -3y = 6। आपल्याला y ची किंमत काढायची आहे, y = 6/3 म्हणजेच उत्तर मिळालं आपल्याला y = -2। आता बघा, ज्या वेळेला x बरोबर 1 असतं, -1 आपण घेतो त्या वेळेला y ची किंमत आपल्याला मिळते -2। म्हणजेच समजा या ठिकाणी 5 गुणिले -2 मी 5 गुणिले -1 घेतला वजा 3 गुणिले -2, कारण y ची किंमत किती काढली आपण -2। बघा, 5 एके 5 -5 या ठिकाणी आणि y ची किंमत किती आली -2, 3 दुने 6 ऋण धन +6,
5 अधिक 6 म्हणजेच किती आलं उत्तर 1. माहित आहे? म्हणजे डावी बाजू बरोबर उजवी बाजू. तर अशा प्रकारे आपण काय करून घेतलं, x ची किंमत घेऊन त्याच्या सहाय्याने आपण y ची किंमत मिळवली. म्हणजेच आपण सहगुणक y चा काढून घेतला. म्हणजेच x बरोबर जेव्हा ऋण 1 असेल तेव्हा y बरोबर असणार आहे ऋण 2. म्हणजेच आपल्याला क्रमित जोडी मिळाली ऋण 1 ऋण 2. ओके. आता दुसरी आपण किंमत घेऊया. समजा x बरोबर मी 2 घेतले. पुन्हा आपल्याला x बरोबर 1 किंमत घेतली आणि y ची किंमत काढायची आहे. समीकरण लिहिलं 5x - 3y बरोबर 1 आणि म्हणून ऋण 3y बरोबर 1 - 5x. तुम्ही या ठिकाणी हे ऋण चिन्ह पण घालवू शकता. 3y बरोबर या चिन्ह बदलणार आहेत म्हणजे 5x - 1 होतील. बरोबर. आता x बरोबर आपण 2 घालू म्हणजेच ऋण 3y बरोबर 1 वजा 5 दुने 10. ऋण 3y 1 वजा 10 म्हणजेच किती आले? येस, ऋण 9 -9 -3y = -9 and therefore y is equal to -9 upon -3. Minus minus sign get cancel. 3 3 जा 9. y is equal to 3. बघा, जेव्हा x बरोबर आपण 2 घेतो तेव्हा y बरोबर किती मिळाले? 3. म्हणजेच x ची किंमत 2 असेल तर y ची किंमत 3 असणार आहे. म्हणजेच आपल्याला क्रमित जोडी मिळाली 2 3. ओके. आता या ठिकाणी मी या 2 क्रमित जोड्या मिळवल्या. क्रमित जोड्या आपण मिळवणार आहोत. बघा, पहिली आपण मिळवली ऋण 1 ऋण 2, दुसरी मिळवली 2 आणि 3. बरोबर. आता पुढची आपण घेऊया. x बरोबर 5 घेऊ. 5x - 3y बरोबर 1. 5 5 25. 25 - 3y बरोबर 1. 25 चा आपण पक्षांतर करू. टेकिंग 25 टू दिस साइड, राइट हँड साइड. -3y = 1 - 25 किंवा 3y मी या बाजूला घेतले. 25 - 1 बरोबर 3y म्हणून 24 बरोबर 3y, y बरोबर 8. म्हणजे x बरोबर 5 असतील तर y बरोबर किती येणार आहे? 8. म्हणजेच क्रमित जोडी आपल्याला मिळाली 5 8. ओके. आता पुन्हा पुढचं अजून एक आपल्याला क्रमित जोडी मिळवायची आहे. x बरोबर ऋण 4 आपण घेणार आहोत. x बरोबर ऋण 4. समीकरण लिहून घ्या. 5x - 3y बरोबर 1. आपण x ची किंमत किती घेतली आहे? ऋण 4. म्हणजेच 5 चोक 20 ऋण 20 वजा 3y बरोबर 1. 3y आपण त्या बाजूला नेले, धन झाले. ऋण 20 ऋण 1 ऋण 1 या बाजूला आले, ऋण 1 झाले. ऋण 20 ऋण 1 ऋण ऋण धन म्हणजे बेरीज करणार आपण मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणून ऋण 21 बरोबर 3y म्हणून y बरोबर ऋण 21/3 किती येणार आहेत? भागला घालवा. येस, y बरोबर ऋण 7. बघा, या ठिकाणी x बरोबर ऋण 4 असतील तेव्हा y बरोबर किती मिळणार आहे? ऋण 7. म्हणजे चौथी क्रमित जोडी आपल्याला मिळाली ऋण 4 ऋण 7. तर अशा प्रकारे आपण या एका समीकरणासाठी काय करून घेतल्या? या 4 क्रमित जोड्या मिळवल्या. ओके. आता x वजा y बरोबर 1 या समीकरणासाठी आपल्याला क्रमित जोड्या मिळवायच्या आहेत. समीकरण लिहू आपण. x वजा y बरोबर 1. आता पुन्हा आपण टेबल मांडणार आहोत. x बरोबर आपण 1 घेऊ. x वजा y बरोबर 1 समीकरण लिहिलं. किंमत घाला x ची. 1 वजा y बरोबर 1 म्हणून ऋण y बरोबर 1. हे जे 1 आहेत यांचं आपण पक्षांतर केलं, या बाजूला गेले, ऋण 1 झाले. 1 वजा 1 0 म्हणून y बरोबर 0. म्हणजेच x बरोबर जेव्हा 1 असेल तेव्हा y ची किंमत
0. क्रमित जोडी आपल्याला मिळाली 1 0. तर दुसरी क्रमित जोडी मिळवू. x बरोबर 2 घेऊ. समीकरण लिहा x वजा y बरोबर 1. x ची किंमत 2 आहे ती आपण घालणार आहोत. 2 वजा y बरोबर 1. म्हणून काय केलं, या 2 चं पक्षांतरही करू शकतो किंवा y चं पक्षांतर करून y इथे धन होतील, हे 1 या बाजूला येतील ऋण होतील. म्हणजेच 2 वजा 1 बरोबर y. 2 वजा 1 1 आणि म्हणून y बरोबर आपल्याला किती मिळालं 1. बघा दुसरी जोडी आपल्याला मिळाली जेव्हा x बरोबर 2 असतील, y बरोबर 1. म्हणजेच क्रमित जोडी काय मिळाली 2 1. ओके. आता अशा प्रकारे या समीकरणासाठी आपल्याला पुन्हा 4 क्रमित जोड्या मिळवायच्या आहेत. 2 आपण मिळवू. आता आपण 2 क्रमित जोड्या मिळवलेल्या आहेत. 1 0 2 1. आता x बरोबर ऋण 1 घेऊ. x वजा y बरोबर 1. x ची किंमत ऋण 1 घालू आपण. ऋण 1 वजा y बरोबर 1. y चं पक्षांतर केलं. y बरोबर ऋण 1 वजा हे 1 इकडे आले. ऋण ऋण बेरीज y बरोबर ऋण 2. म्हणजेच जेव्हा x बरोबर ऋण 1 असेल तेव्हा y बरोबर असणार आहेत ऋण 2. म्हणजे जोडी आपल्याला मिळाली ऋण 1 ऋण 2. आता x बरोबर ऋण 2 घेऊया. समीकरण लिहिलं. x वजा y बरोबर 1. x ची किंमत ऋण 2 घाला. ऋण 2 वजा y बरोबर 1. पुन्हा y त्या बाजूला 1 या बाजूला आले म्हणजेच ऋण झाले. ऋण 2 ऋण 1 बरोबर y. ऋण ऋण बेरीज म्हणून y बरोबर ऋण 3. बघा x बरोबर जेव्हा ऋण 2 असतील तेव्हा y बरोबर ऋण 3. म्हणजे चौथी क्रमित जोडी आपल्याला मिळाली ऋण 2 ऋण 3. तर अशा प्रकारे दिलेल्या 2 समीकरणासाठी प्रत्येक समीकरणासाठी आपल्याला कमीत कमी 4 क्रमित जोड्या मिळवायच्या आहेत. आता अशा प्रकारे आपण या 4 क्रमित जोड्या काय केल्या मिळवल्या. म्हणजेच निर्देशक मिळवले. काय मिळवले आपण x y अक्षाचे निर्देशक मिळवले. आपल्याला आलेख पद्धतीने हे समीकरण सोडवायचे आहे. मग आलेख काढण्यासाठी आपल्याला निर्देशक आवश्यक आहेत आणि म्हणून आपण काय मिळवले निर्देशक मिळवले. कोऑर्डिनेट्स आपण मिळवले. हे कोऑर्डिनेट्स आपण आलेख कागदाच्या सहाय्याने मांडणार आहोत आणि त्याच्या सहाय्याने आपण रेषीय समीकरणाचा आलेख काढणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला त्याची उकल मिळणार आहे. आता या अशा प्रकारे आपण x y कोऑर्डिनेट्स मिळवले. x अक्ष x x डॅश y y डॅश आपण घेतलं. पहिलं समीकरण समजा आपण एक घेतलं x वजा y बरोबर 1. हे एक समीकरण आपण घेऊन बघूया. कोणतंही एक समीकरण दोघांपैकी. आता आपल्याला x आणि y चे निर्देशक आपण मिळवलेले आहेत. पहिले आधी x अक्षावर आपण 1 2 3 4 उजव्या बाजूला धन संख्या, डाव्या बाजूला ऋण संख्या ऋण 1 ऋण 2 ऋण 3 ऋण 4. आता y अक्ष म्हणजेच व्हर्टिकल वरच्या बाजूला धन संख्या 1 2 3 4 आणि खालच्या बाजूला ऋण संख्या आपण मांडून घेऊ. वरच्या बाजूला 1 2 3 4 5 6 मांडू शकतो आपण आणि खालच्या बाजूला सुद्धा आपण अशा प्रकारे ऋण संख्या मांडून घेतल्या. अशा प्रकारे आता आपण काय घेतलेले आहे आलेख कागद जेव्हा आपण वापरतो त्यावेळेला आपल्याला प्रमाण लिहावं लागतं. प्रमाण लिहून घ्या. दोन्ही अक्षावर आपण किती घेतलेलं आहे 1 सेंटीमीटर बरोबर 1 एकक. बरोबर हे दोन्ही अक्षावर आपण ठेवलेलं आहे. x x डॅश y y डॅश छेदनबिंदू म्हणजेच O. हा छेदनबिंदू किंवा आपण या ठिकाणी 0 देणार आहोत. आता प्रमाण लिहिणं अत्यंत आवश्यक आहे. लिहून घेतलं आपण x दोन्ही अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 1 एकक. ओके. आता पुढे काय करायचे आपल्याला
निर्देशक आपल्याकडे आपण मिळवलेले आहेत 1 0 2 1 ऋण 1 ऋण 2 ऋण 2 ऋण 3 हे निर्देशक आहे. आता पहिला निर्देशक काय आहे बघा 1 0. मग x अक्षावर 1 म्हणजेच या उजव्याकडे येणार आपण हा आणि 0 y अक्षाचा निर्देशक 0 आहे म्हणजेच पहिला बिंदू आपल्याला मिळाला बघा 1 0 या ठिकाणी मिळाला. मी काळ्या रंगाने दाखवलाय बघा. ओके, हा बिंदू झाला 1 0. दुसरा बिंदू आपण घेणार आहोत 2 1 म्हणजेच x अक्षावर 2 निर्देशक आणि y अक्षावर 1 म्हणजेच कुठे आला हा इथे बिंदू आला बघा 2 1. तिसरा बिंदू ऋण 1 ऋण 2 म्हणजेच x अक्षावर ऋण 1 आपण डाव्या बाजूकडे येऊ. तुम्हाला या ठिकाणी दिसते बघा ऋण 1 आणि y निर्देशक आहे ऋण 2 म्हणजे ऋण आहे आपल्याला खाली जावं लागेल म्हणजेच मिळाला या ठिकाणी बघा ऋण 1 ऋण 2. त्याचे कोऑर्डिनेट्स आपण त्या ठिकाणी लिहितो आहोत. आणि आता चौथा निर्देशक ऋण 2 ऋण 3 पुन्हा x निर्देशक ऋण 2 या ठिकाणी आणि y निर्देशक ऋण 3 म्हणजेच या ठिकाणी हा बिंदू आला. आता अशा प्रकारे आपण हे 4 बिंदू या आलेख कागदावर काढून घेतले. आता आपल्याला बघा रेषा काढायची आहे. या 4 बिंदूतून जाणारी आपण रेषा काढूया. बघा सरळ रेषा आपल्याला मिळत आहे. काय मिळते या ठिकाणी एक सरळ रेषा आपल्याला मिळते आहे. तर ही रेषा म्हणजेच काय झालं तर या समीकरणाचा आलेख कागदाच्या सहाय्याने आपण ही काय काढलेली आहे रेषा काढलेली आहे. ओके, आता पुढचं उदाहरण आपण बघणार आहोत. बघा x अधिक y बरोबर 4 आणि 2x वजा y बरोबर 2 ही एक सामायिक समीकरणे आलेख पद्धतीने सोडविण्यासाठी खाली दिलेल्या सारण्या पूर्ण करून निर्देशक मिळवा. आता या समीकरणाचा आपल्याला एक सामायिक समीकरणाचा आपल्याला आलेख काढायचा आहे. सारणी तयार करून घ्यायची आहे. पहिलं समीकरण लिहू आपण x अधिक y बरोबर 4 x अधिक y बरोबर 4 ते म्हणून y बरोबर काय घेतलं 4 वजा x. आता x ची किंमत आपण 1 घेऊ. y बरोबर 4 वजा x y बरोबर 4 वजा 1 म्हणजेच किती आली y ची किंमत 3. म्हणजेच x ची किंमत जेव्हा 1 असेल तेव्हा y ची किंमत 3. पहिली क्रमित जोडी मिळाली आपल्याला 1 3. ओके, आता दुसरी क्रमित जोडी आपल्याला मिळवायची आहे. पुन्हा आपण समीकरण लिहू x अधिक y बरोबर 4 y बरोबर 4 वजा x. आता x बरोबर आपण 2 घेऊया. किंमत घाला x ची या समीकरणात किती येईल y ची किंमत तोंडी पण तुम्ही काढू शकता. y बरोबर 4 वजा x 4 वजा 2 म्हणजेच y ची किंमत आली 2. म्हणजे x ची किंमत 2 असेल तर y ची किंमत सुद्धा 2. क्रमित जोडी आपल्याला दुसरी मिळाली 2 2. ओके, आता आपल्याला 2 काढाव्या लागणार आहेत. x अधिक y बरोबर 4 या समीकरणाचा आलेख. आता या ठिकाणी बघा y बरोबर 4 वजा x 0 घेऊ. x बरोबर 0 x बरोबर 0 असेल तर y बरोबर किती येणार 0 अधिक y बरोबर 4 वजा 0 y बरोबर 4. y ची किंमत 4 आली. म्हणजेच पहिली क्रमित जोडी आपल्याला मिळाली. बघा x आणि y निर्देशक. मग पहिली क्रमित जोडी आपल्याला मिळाली 0 4. ओके, दुसरी क्रमित जोडी घेऊया. आपण काढली आहे 1 y बरोबर किती येणार 3. म्हणून दुसरी क्रमित जोडी 1 3. तिसरी क्रमित जोडी आपण x बरोबर ऋण 2 घेऊ. ऋण 2 असेल तर y बरोबर किती येईल काढूया आपण 4 वजा वजा 2 म्हणजे 4 अधिक 2 y बरोबर किती आले 6. म्हणजे तिसरी क्रमित जोडी
-2 6. तुम्ही कोणत्याही संख्या घेऊन या ठिकाणी काढू शकता. आता आलेख कागद घ्यायचा आहे. या समीकरणाचा आलेख काढायचा आहे आपल्याला. x अक्ष x x डॅश y y डॅश. उजव्या बाजूला सगळ्या धन संख्या आपण देणार आहोत आणि डाव्या बाजूला ऋण संख्या. बरोबर. y अक्षावर वरच्या बाजूला धन संख्या. बघा आता या ठिकाणी थोडंसं लक्षात घ्या. आपण बघायचे आपले कोऑर्डिनेट्स आणि त्याप्रमाणे हे आपण अंक एकक घेऊ शकतो. y अक्षावर खालच्या बाजूला -1, -2, -3, -4. आता पहिला बिंदू काय आहे? 0 4 म्हणजे x अक्षावर 0 आणि y अक्षावर 4. प्रमाण लिहिणं आवश्यक आहे. दोन्ही अक्षांवर एक एकक. 0 4 कुठे येणार बिंदू बघा? 0 4 हा बिंदू कुठे आला बघा? आला 0 4 म्हणजे x अक्षावर 0 y अक्षावर 4. दुसरा बिंदू 1 3 x अक्षावर 1 एकक y अक्षावर 3 एकक. बघूया आपण. हा बघा 1 3. ओके. तिसरा बिंदू -2 6. -2 या ठिकाणी बघा आणि 6 हा आला बिंदू आपला -2 6. अशा प्रकारे हे 3 बिंदू आपण या आलेख कागदावर मांडून घेतले. आता आपल्याला या तिन्ही बिंदूतून जाणारी ही रेषा काढायची आहे. तर अशा प्रकारे आपण काय केलं? x आणि y च्या संगत किमतींची सारणी तयार केली आणि या ठिकाणी x च्या आपण कमीत कमी आपल्याला किती घ्यायचे आहेत? 4 क्रमित जोड्या घ्यायच्या आहेत. या ठिकाणी मी 3 क्रमित जोड्या घेतलेल्या आहेत. आता या 3 जेव्हा आपण रेषा घेतो, समजा आपण या ठिकाणी x आणि y हे निर्देशक काढतो जेणेकरून त्या सोयीस्कर किमती असतील ज्या संगत किमतीसाठी त्या समीकरणाचे समाधान होईल अशा प्रकारे आपण या किमती काढतो. मात्र या किमती काढताना जर आपल्या चुका झाल्या तर काय होणार आहेत? हे बिंदू एका सरळ रेषेत येणार नाही. बरोबर. तर x अधिक y बरोबर 4 साठी हे समीकरण आहे. अशा प्रकारे रेषा काढल्यानंतर त्यावर आपण हे समीकरण लिहिणार आहोत. आता लक्षात घ्या, आपण या प्रकारे x y निर्देशक मिळवतो म्हणजेच क्रमित जोड्या मिळवतो. या क्रमित जोड्या आपण आलेख कागदावर स्थापन करून घेतो आणि या सर्व बिंदूतून जाणारी आपण रेषा काढतो. ही रेषा म्हणजेच त्या समीकरणाचा आलेख असते. विद्यार्थी मित्रांनो, रेषा निश्चित होण्यासाठी 2 बिंदू पुरेसे असतात. परंतु समजा एका बिंदूचे निर्देशक चुकले. बघा या ठिकाणी आपण बघूया. x x डॅश y y डॅश आपण घेतला. उजव्या बाजूला धन संख्या, डाव्या बाजूला ऋण संख्या. आता 0 4 हा बिंदू 1 घेतला आपण. दुसरा बिंदू आपण घेतला 1 3. आता हे 2 बिंदू आपण घेतले आणि आपण काय केलं? रेषा काढली. 2 बिंदू पुरेसे असतात. परंतु समजा एका बिंदूचे निर्देशक चुकले तर ती रेषा चुकण्याची शक्यता असते. बरोबर. आणि म्हणून आपण आपल्या सोयीसाठी म्हणजेच आपली चूक होऊ नये म्हणून 3 निर्देशक या ठिकाणी घेतलेले आहेत. बघा या ठिकाणी अशी आपण ही रेषा काढली. ठेवा. आता मी काय सांगितलं की रेषा निश्चितीसाठी 2 बिंदू पुरेसे असतात. परंतु दोघांपैकी एक बिंदू चुकला तर रेषा चुकते.
तीन बिंदूचे निर्देशक काढताना समजा एका बिंदूचे निर्देशक चुकले तर तीन बिंदू एका रेषेत येणार नाहीत. बरोबर? हे तीन बिंदू एका रेषेत येणार नाहीत आणि त्यावरून कोणत्या तरी एका बिंदूचे निर्देशक चुकले आहेत हे आपल्या लक्षात येईल. परंतु कोणत्या बिंदूचे निर्देशक चुकले आहेत हे शोधण्याला आपल्याला वेळ लागेल. बरोबर? आणि म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं बघा, आपण सारणी जेव्हा तयार केली तेव्हा त्या सारणीमध्ये पण आपण किती घेतलेले? 4 बिंदू घेतलेले होते. आणि म्हणून आपण काय करणार आहोत? 4 बिंदूंचे निर्देशक काढणार आहोत. कारण जर एका बिंदूचे निर्देशक चुकले तर तो वगळता इतर 3 बिंदू एकरेषीय येतील आणि त्यामुळे कुठला बिंदू नेमका चुकलेला आहे हे लगेच लक्षात येईल. आणि म्हणून लक्षात ठेवा, ज्या वेळेला आपण दोन चलातील रेषीय समीकरण सोडवताना आलेख पद्धतीचा वापर करणार आहोत त्यावेळेला कमीत कमी 4 बिंदूंचे निर्देशक काढणार आहोत. ओके? तर बघा, 0 4 1 3 ऋण 2 6 ह्याने आपण काढले. आता आपल्याला काय करायचंय बघा, x अधिक y बरोबर 4 आणि 2x वजा y बरोबर 2 या दोन समीकरणांचा आलेख काढायचा आहे. x अधिक y बरोबर 4, दुसरं समीकरण घेतलं 2x वजा y बरोबर 2. पहिले आपल्याला निर्देशक मिळवायचे आहेत, त्यासाठी हे टेबल तयार करायचं आहे. हे कसे काढायचे निर्देशक हे आपण आता बघितलेलं आहे. या ठिकाणी आपण लिहून घेऊया. x बरोबर ऋण 1 असेल तर y बरोबर 4 वजा x, ऋण ऋण धन म्हणजे y निर्देशकाला 5. पहिला निर्देशक मिळाला ऋण 1 5. दुसरा y निर्देशक 0 असेल तर x निर्देशक 4 4 0 किंवा x बरोबर 4 घेतलं तर y बरोबर 4 वजा 4 म्हणजे y निर्देशक 0 मिळाला. तिसरा x निर्देशक 1 घेऊ. 1 अधिक y बरोबर 4, y बरोबर 4 वजा 1 म्हणजे 1 3. आणि चौथा जर x निर्देशक 6 घेतला तर 6 अधिक y बरोबर 4, y बरोबर 4 वजा 6 मग किती आले? ऋण 2. चौथा निर्देशक 6 ऋण 2. आता या समीकरणासाठी सुद्धा आपण अशा प्रकारे हे निर्देशक मिळवलेले आहेत. पहिला निर्देशक 0 ऋण 2 1 0 3 4 आणि ऋण 1 ऋण 4. आता आलेख कागद घेऊ. x x डॅश y y डॅश प्रमाण लिहून घेऊ. दोन्ही अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 1 एकक. या ठिकाणी 0. तर अशा प्रकारे आलेख कागदावर एवढी मांडणी आपल्याला प्रथम करायची आहे. लक्षात घ्या, हे महत्वाचं आहे. ओके? x x डॅश लिहिलं, y y डॅश लिहिलं, 0 लिहिला, प्रमाण लिहिलं. हे झाल्यानंतर आता आपल्याला बिंदू स्थापन करायचे आहेत. पहिला आहे ऋण 1 5. x निर्देशक ऋण 1, y निर्देशक 5. मग कुठल्या चरणात येईल? दुसऱ्या चरणात हा बिंदू आला बघा, ऋण 1 5. पुढे 4 0, y निर्देशक 0 आहे, x निर्देशक 4 म्हणजे 4 0. x अक्षावर तो बिंदू आला. तिसरा 1 3, 1 आणि 3 म्हणजे पहिल्याच चरणामध्ये हा बिंदू येईल 1 3. 6 ऋण 2, x निर्देशक 6, y निर्देशक ऋण 2 म्हणजेच हा बिंदू चौथ्या चरणात 6 ऋण 2. अशा प्रकारे हे 4 बिंदू आपण स्थापन केले. आता या 4 बिंदूतून जाणारी आपण ही रेषा काढणार आहोत. बघा, सरळ रेषा आहे. या रेषेवर आपण हे समीकरण लिहिणार आहोत, x अधिक y बरोबर 4. ओके? आता पहिला बिंदू आहे दुसऱ्या समीकरणात 0 ऋण 2. बघा, 0 x निर्देशक 0, y निर्देशक ऋण 2 म्हणजेच
हा या ठिकाणी आला बिंदू y अक्षावर. पुढे 1 0 x अक्षावर 1 y अक्षावर 0 म्हणजे या ठिकाणी आला हा बिंदू. निळ्या अक्षराने दाखवते मी हे. 3 4 पहिल्या चरणात येईल बघा 3 आणि 4 म्हणजे या ठिकाणी हा बिंदू आला. आणि ऋण 1 ऋण 4 दोन्ही ऋण म्हणजे हा कुठल्या चरणात येईल? येस, तिसऱ्या चरणात, थर्ड क्वाड्रंट. सो ऋण 3 ऋण 4 म्हणजेच हा ऋण 1 ऋण 4 म्हणजे या ठिकाणी हा बिंदू आला. ऋण 1 ऋण 4. ओके. आता या चारही बिंदूतून जाणारी आपण रेषा काढणार आहोत. बघा ही रेषा काढली. पुन्हा बघा आपण 4 बिंदू घेतलेले आहेत. एका सरळ रेषेत हे बिंदू आपल्याला मिळालेले आहेत. आता लक्षात घ्या या दोन रेषा आपण काढल्यानंतर या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल या रेषांच्या छेदन बिंदू बघा. काय आहे छेदन बिंदू? दिसतोय तुम्हाला? तर x निर्देशक 2 y निर्देशक 2 म्हणजेच हा जो बिंदू आला हा बिंदू म्हणजेच या समीकरणाची उकल होय. बघा तर समीकरणाची उकल काय येणार आहे? 2 2. तर अशा प्रकारे आपण आलेखाच्या मदतीने या रेषीय समीकरणाची उकल काढलेली आहे. काय करायचंय आपल्याला? तर सुरुवातीला आपल्याला 4 क्रमित जोड्या मिळवायच्या आहेत एका समीकरणासाठी. दुसऱ्या समीकरणासाठी 4 क्रमित जोड्या मिळवायच्या आहेत आणि त्यानंतर त्यांच्या निर्देशकांप्रमाणे ते बिंदू आपण आलेख कागदावर स्थापन करून घेणार आहेत आणि त्या दोन रेषांचा जो छेदन बिंदू असेल तो छेदन बिंदू म्हणजे त्या समीकरणाची उकल असणार आहे. समजलं? आपण एक समीकरण अजून एक बघूया. बघा x अधिक y बरोबर 3 x वजा y बरोबर 4. आता किमती आपण घालूया. या ठिकाणी दिलेले आहेत आपल्याला काही 3 0 म्हणजेच y निर्देशक काय असणार आहे? 0. बरोबर. त्यानंतर या ठिकाणी y निर्देशक 5 दिलाय. x निर्देशक आपल्याला काढावा लागेल. y बरोबर 3 वजा 5 म्हणजेच y बरोबर किती येईल? ऋण 2. म्हणजेच आपल्याला जोडी मिळाली ऋण 2 5. आणि तिसरं आपल्याला 0 3 क्रमित जोडी दिलेली आहे म्हणजेच x निर्देशक काय असणार आहे? 0. ओके. आता या दुसऱ्या समीकरणाकडे या. x वजा y बरोबर 4. y निर्देशक 0 आहे म्हणजेच x निर्देशक किती येईल? येस. किती आला? 4. आपण पहिले या ठिकाणी हे बिंदू स्थापन करून घेऊ. ऋण 3 0. बघा पहिला बिंदू 3 0 x अक्षावर ऋण 2 5 ऋण 2 आणि 5 दुसऱ्या चरणात आला या ठिकाणी आणि 0 3 म्हणजे x अक्षावर 0 y अक्षावर 3 म्हणजे या ठिकाणी आपल्याला हा बिंदू मिळाला. बरोबर. आता आपण या तिन्ही बिंदूतून जाणारी ही रेषा काढून घेऊ. ही रेषा म्हणजे x अधिक y बरोबर 3 या समीकरणाचा आलेख आहे. आता दुसऱ्या समीकरणाकडे या. y ची किंमत 0 तेव्हा x ची किंमत 4 म्हणजे पहिली क्रमित जोडी मिळाली 4 0. दुसरी x ची किंमत ऋण 1 ऋण y बरोबर 4 अधिक 1 म्हणजेच y ची किंमत किती येणार? ऋण 5. ऋण 1 ऋण 5 आणि तिसरी आपल्याला दिलेली आहे जोडी 0 ऋण 4. चला तर आपण हे बिंदू स्थापन करून घेऊ. पहिला 4 0 x अक्षावर 4 आणि 0 म्हणजे कुठे येईल बिंदू? बघा हा या ठिकाणी आला. पुढचा ऋण 1 ऋण 5 ऋण 1 ऋण 5 म्हणजेच हा
तिसऱ्या चरणात बिंदू येणार आहे ऋण 1 ऋण 5 आणि पुढचा 0 ऋण 4 0 ऋण 4 म्हणजे कुठे आला बिंदू बघा या ठिकाणी y अक्षावर. आता या 3 बिंदूतून जाणारी आपण ही रेषा काढू. बघा ही रेषा काढली. आता या 2 रेषांचा छेदन बिंदू बघा कुठे आहे. या 2 रेषांचा छेदन बिंदू म्हणजेच या एकरेषीय समीकरणाची काय असणार आहे, उकल असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथेच थांबणार आहोत. अशाच काही सुंदर सुंदर व्हिडिओ सहित पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत थँक यू. घरी राहा, सुरक्षित राहा.